नमस्कार मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे। त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि तुम्ही चॅनलवर नवीन पहिल्यांदा आलेले असल्यास आपल्या स्वप्नील यावले या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण आपण आपल्या चॅनलवरती मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग ट्युटोरियल घेऊन येत असतो। व्हिडिओसाठी लागणारे जे मटेरियल आहे ते तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन इझिली यूज करू शकता। त्याचबरोबर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता। आपण मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन देत असतो। चला मित्रांनो, तुमचा जराही वेळ न गमावता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आई शपथ तुझ्यावर प्रेम करतो मेरी जान। मित्रांनो, तुम्ही जो आता डेमो व्हिडिओ बघितला तसा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। मी अलाइट मोशन ओपन केलेलं आहे। मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बिटमॅप प्रोजेक्ट आणि शेकेपीची लिंक दिली आहे। बिटमॅप प्रोजेक्ट ओपन करायचं आहे। तुमच्यासमोर अशा प्रकारचा बिटमॅप प्रोजेक्ट ओपन होणार आहे। प्लसच्या ऐकून मीडिया फाईलमधून तुम्हाला ज्या फोटोवर अशा प्रकारचे व्हिडिओ बनवायचे आहे ते फोटो इथे सिलेक्ट करायचे आहे। मी हा फोटो इथे सिलेक्ट करतो। त्याला इथे जो फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे आणि त्याला ह्या बीटपर्यंत घेऊन जायचं आहे 6.28 अशा प्रकारे त्याला सर्वात खाली घेऊन यायचं आहे। त्यानंतर आपल्याला ग्रुप 1 वर क्लिक करायचं आहे। एडिट ग्रुपवर जायचं आहे। ग्रुप 1 आणखी जायचं आहे। एडिट ग्रुपवर जायचं आहे आणि जो हा फोटो आहे फोटोवर क्लिक करून कलर अँड फिल्ममधून स्टारवर जाऊन आणखी आपला इथे एक फोटो आपल्याला ॲड करायचा आहे। मी हा फोटो ॲड करतो अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला इथून बॅक जायचं आहे। त्यानंतर आपल्याला सेकंड फोटो ॲड करायचा आहे। एडिट ग्रुपवर जाऊन आपला जो फोटो आहे फोटो क्लिक करून एडिट ग्रुपवर जाऊन कलर अँड फिल्ममधून आपला फोटो सिलेक्ट करायचा आहे। मी हा फोटो सिलेक्ट करतो अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला पुन्हा इथून बॅक जायचं आहे। त्यानंतर आपल्याला ग्रुप 3 वर जायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि जो आपला ग्रुप लेअर आहे त्या ग्रुप लेअर करून क्लिक करून एडिट ग्रुपवर जाऊन फोटो क्लिक करून कलर अँड फिल्ममधून स्टारवर जाऊन आपला आणखी इथे एक फोटो ॲड करायचा आपल्याला। मी हा फोटो ॲड करतो अशा प्रकारे। अशा प्रकारे आपले तिन्ही फोटो ॲड झाल्यावर आपल्याला इथे यायचं आहे आणि जो आपला पार्ट आहे हा वाढून घ्यायचा आपल्याला ह्या बीटपर्यंत अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला हे ग्रुप जे लेअर आहे 2 नंबरची त्याला पण वाढून घ्यायचं आहे अशा प्रकारे। अशापर्यंत वाढून झाल्यानंतर आपल्याला इथून आपल्याला इथे फोटो ॲड करायचे आपल्याला आणखी प्लसच्या मधून मीडिया फाईलमधून इथे आपल्याला आणखी फोटो ॲड करायचे आहे। मी हा फोटो ॲड करतो। त्याला इथे जाऊन फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे आणि त्याला आपल्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला प्लसच्या ऐकून मीडिया फाईलमधून आपल्याला आणखी फोटो ॲड करायचा आहे। त्याला पण इथे जाऊन फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे। त्याचा पण जास्तीचा पार्ट कट करायचा आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला आणखी एक फोटो ॲड करायचा आहे। मी हा फोटो ॲड करतो। त्याला इथे जाऊन फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचं आहे आणि त्याला आपण शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे अशा प्रकारे आपले तिन्ही फोटो ॲड झाल्यानंतर आपल्याला सर्वात फर्स्ट बीटवर यायचं आपल्याला पश्चिम ऐकून मीडिया फाईलमधून आपला जो ब्लॅक शॅडो PNG आहे तो PNG आपल्याला इथे ॲड करायचा आहे। मी तुम्हाला तो टेलिग्रामला दिलेला आहे, तुम्ही तो डाउनलोड करू शकता। तो आपल्याला इथे ॲड करायचा आहे अशा प्रकारे। इथे जाऊन त्याला चांगल्या प्रकारे वाढवून घ्यायचं आपल्याला अशा प्रकारे आणि त्याला शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे असं क्लिक करून अशा प्रकारे। त्यानंतर त्याला 6.28 बीटवर येऊन इथे जाऊन त्याला इथे कट करायचं आहे अशा प्रकारे। नंतर कट करून झाल्यानंतर
जे हे लेअर आपली ब्लॅक शॅडो PNG जी हे आपल्याला खाली घेऊन यायची आहे फोटोच्या वरतं अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला हे इथेच ठेवायचे. त्यानंतर आपल्याला बॅक जायचं. आपल्याला आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. आपला फर्स्ट फोटो जो आहे त्याचा इफेक्ट जो आहे तो आपल्याला इथे जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे. त्यानंतर पुन्हा आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवर जाऊन आपल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. हा फोटोला अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला पुन्हा इथून बॅक जायचं. आपल्याला आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. आपला सेकंड फोटो जो इफेक्ट आहे तो आपल्याला इथं जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे. त्यानंतर पुन्हा इथून बॅक जाऊन आपल्या बीटमार्क प्रोजेक्ट जाऊन आपले जे 6.28 नंतर जे बीटचे जे फोटो आहे त्या फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. इथे जाऊन इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट करून द्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्या इतर 2 फोटोंना पण हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे अशा प्रकारे. अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला 6.28च्या बीटवर यायचं आहे. प्लसच्या एकवर जाऊन मीडिया फायरवर जाऊन आपल्याला हा PNG आपल्याला ॲड करायचा आहे. त्याला शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे. त्यानंतर त्याला ब्लेंडिंगमधून लाईटमधून करून स्क्रीन करून टाकायचं आहे आणि त्याला मूव अँड ट्रान्सफॉर्ममधून चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करायचं त्याला अशा प्रकारे. अशा प्रकारे त्याला इथे जाऊन आणि थोडंसं इथे जाऊन त्याला अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला पुन्हा 6.28च्या बीटवर यायचं आहे. आपल्याला ओव्हरले इफेक्ट आहे तो आपल्याला इथे ॲड करायचा आहे. मी तो तुम्हाला टेलिग्रामला दिलेला आहे. त्याची जी लेंथ आहे ती आपल्याला वाढवून द्यायची आहे. इथे जाऊन अशा प्रकारे. त्यानंतर त्याला इथे जाऊन ब्लेंडिंगमधून लाईटमधून स्क्रीन करून टाकायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला त्याला सिलेक्ट करायचं आहे त्या ओव्हरले इफेक्टला इथे अशा प्रकारे कॉपी लेअर करायचं आहे. त्यानंतर आपल्या बीटवर यायचं आहे. इथे येऊन पेस्ट लेअर करायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपल्या ह्या बीटवर येऊन पुन्हा पेस्ट लेअर करायचा आहे. त्यानंतर इथे ह्या लेअरवर क्लिक करून इथे जाऊन त्याची साईज कम करून टाकायची आहे अशा प्रकारे. त्यानंतर हा याचा जास्तीचा पार्ट कट करायचा आपल्याला अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला इथून बॅक जायचं. आपल्याला आपल्या शेक इफेक्टमध्ये यायचं आहे. आपला जो 2 लेअर आहे इथे जाऊन सिलेक्ट करून कॉपी टू लेअर्स करायचे आहे. पुन्हा आपल्या बीटमार्क प्रोजेक्टवर जाऊन पेस्ट 2 लेअर्स करायचे आहे. पुन्हा ते सिलेक्ट करायचे अशा प्रकारे आणि त्यांना शेवटपर्यंत घेऊन जातं अशा प्रकारे आपला पूर्ण व्हिडिओ तयार झालेला आहे. येथे जाऊन व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.